अनु आली नाही का अजून? नाही ना भाऊजी. एवढा उशीर कसा? काही फोन वगैरे आला होता का तिचा? मी सकाळपासून फोनच्या जवळच आहे भाऊजी, पण कोणाचाच फोन नाही आलाय. मला एवढी काळजी वाटते ना त्या दोघींची. कुठे असतील त्या? मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही फ्रेश होऊन येता का? नाश्ता मागवला होता सगळ्यांसाठी. मागवला? नाही ठीक, हरकत नाही, आलो फ्रेश होऊन. कंसे, सगळी तयारी झाली आहे ना सभेची? मी सांगितलंय त्याप्रमाणे सगळं नीट केलंयस ना? कारण थोड्याच वेळात सभेला सुरुवात होईल. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका, सगळी तयारी केलेली आहे. एक विचारू? त्या अविनाश पाटकरचा फोन येतोय सारखा. त्याच्या बायकोचं काय केलं तुम्ही? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी गायब केलंय तिला? नाही बाबा, मला असं म्हणायचं. पुढे त्या आमदार साहेबांच्या ऑफिसमध्ये जा आणि ते देतील ते पॅकेट घेऊन ये. त्यांना 2-3 व्हिडिओ क्लिप्स हव्यात बघायला. आंबट शौकीन आहेत रे ते, माझ्यासारखे. ठीक आहे बाबा. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. रडू नको, इकडे बघ, इकडे बघ. माझ्याकडे बघ. माझं श्वास घे, श्वास घे. स्ट्रॉंग आहेस ना तू? हां, आपल्याला स्ट्रॉंग राहायचं. धीर धर, सगळं ठीक होईल. श्वास घे, श्वास घे. वाह, सीमा, राजन ये ना, नाश्ता करायला ये. मी सगळ्यांसाठी नाश्ता मागवला होता. ये ना, बस ना, ये. सुरुवात कर. इथे अनु आणि पिहूचा पत्ता नाहीये आणि तुला नाश्ता सुचतोय. भूक तर लागणारच ना. नाही म्हणजे मी प्रथमचा विचार करून मागवला होता. आणि आईना भूक कंट्रोलच होत नाही राजन. त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून मागवला मी. अच्छा, कुठे आहेत दोघे? त्यांना नाही बोलवलंस? मी बोलवलं पण त्यांची इच्छाच होत नाहीये रे खायची. का? भूक लागली, खाऊन घेते आधी. दत्तो बाबा की दत्तो बाबा की भक्तगणांनो, आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्या या दिव्य सभेला आपल्या विभागाचे लोकप्रिय आणि जनतेसाठी सदैव तत्पर असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार भोसले साहेब येत आहेत. तर टाळ्यांच्या गजराने आपण त्यांचे स्वागत करूया. दादा, ते बघ कणसे. त्यांना विचारूया का आपण? पण तो स्टेजवर आहे, कसं विचारणार? मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दत्तो बाबा की जय. बसा 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 बसा. इथं उपस्थित सर्व भक्तजनांना माझा मनापासून नमस्कार. इतक्या मोठ्या संख्येने आज तुम्ही इथं उपस्थित झालात, हे तुमचं बाबांवरचं प्रेम आहे.